वंदे विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुतिवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावष्टं वातात्मनं वानरजनमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तीन से सात मादेवोत काकी थोड़ी पुष्पान तेनाविचे स्मा महाशोभावानी सुंदरा शंकरचक्रधारी पायवार तुका मणे दिगंबर तया माता हरकामी पुण्य भूमि वर्तने तेनातो नारदा तया कविता बड़े महापुण्य राशि शास्त्रा नमस्कार मूर्तनाथ राहो निस्तिर धापा जयो महावीर युद्धान सरयुधर ये राय रापुनी बाहुबले रामुनी वेसनी आस्तुनी अनिताधरणी ये रे राणा बलकुनी समान दो निसंग्रामी। कथेचे वृत्तांत असे झालेले आहे त्या ठिकाणी की राजा रावणाचं आणि सुग्रीवाचं युद्ध दोघांचं चालू आहे। दोघेही एकमेकावर मोठ्या पराक्रमाने युद्ध करू लागले। दोघेही अति बलशाली आहेत। समसमान दोघांचं युद्ध या ठिकाणी चालू आहे। 20 भुजी लाविता झडका सुग्रीवे हाणल्या खडकादारी श्री उद्या तिलका तिने दशमुखा कांत दशमुखाचे 20 हात आणि 10 तोंड त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे। आता ह्या सुग्रीवाला मारावा असा विचार करू लागला। त्यावेळेस सुग्रीवाने काय केले, आपल्या शस्त्राला दणका दिलेला बरं दिल्याबरोबर तो रावण खाली पडलेला आहे। वानर नाटोपे देखा ऐसे कळले लंका नायका तरी युद्धाचा अंका स्वय दशमुखा न सांडवे। रावणाला राग आलेला आहे। मला विचार केला, अरे म्हणे ही वानर आता आपल्याला काही या ठिकाणी जमू देत नाही। मग आता काय करावं लागेल आपण आणि काय नाही, काहीतरी कपटपणा करावा लागेल। त्याच वेळेस सुग्रीव आपल्याला या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर हा सुग्रीव आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार राजा रावण करू लागला। वान साटोपोनी रावण कृती करवाला रण तरक सरक वेद विंदा रण प्रवीण दोन दोघे। विचार केला राजा रावण आणि थाट त्यांच्या ठिकाणी उठला आहे। उठल्याबरोबर सुग्रीवाच्या अंगावर जाऊन पडला आणि परत आणखी दोघांना युद्ध चालू केलेलं आहे। हात पात चपेटा खात उलटला परंपरा प्राणांत ऐसे मग विद्या संकेत दोघे दावी करण मारे। दोघे एकमेकावर मोठ्या आवेशाने पडलेत। कुणी चापट मारायचं, कुणी बुकी मारायचं, कुणी लात मारायचं। मोठ्या ताकद दोघे एकमेकावर लावून लढू लागले आहेत। मुष्टी युद्ध करू लागले। ह्याला वाटला त्याला मारावं आणि त्याला वाटला त्याला मारावं असं दोघांचा विचार या ठिकाणी चालू झाला आहे। दोघे विराटी दुर्धर रगडून हाडे करावया चुरखेव देता पैसत्वर अति विचित्र ते झाले। अति विचित्र त्या ठिकाणी झालंय। काय झालेलं आहे, दोघंही एकमेकावर पडले। दोघांनी एकमेकावर प्रहार करायला चालू केलाय। ह्याला वाटलं ह्याचे हाड मोडावं आणि रावणाला वाटलं सुग्रीवाचे हाड मोडावं, म्हणून तिथं विचित्र असं त्यांचं दोघांचं युद्ध चालू झालेलं आहे। विसा भुजाचे बंधन द्विभुजी सांडले अकळून गळ लागली दारुण तशान कुसुमसी। 20 हात घेऊन राजा रावण समोर आलेला आहे। त्यावेळेस 2 हात घेऊन सुग्रीव समोर आलेला आहे आणि दोन्ही हाताने त्याचे राजा रावणाचे 20 ला 20 हात आपल्या मिठीमध्ये दाबून धरले आहे। त्यावेळेस रावणाचा जीव कसा विसरला आहे। कळकळला रावणाचा प्राण सुग्रीवे देताचे सोडून पुढे किरण करवाला। मोठ्यानं मिठी खोबर मिठी सुग्रीवानं मारलेली आहे। त्याचा रावणाचा दम पूर्ण दाटलेला आहे। आता राजा रावणाचा जीव जातो की काय असा कासावीस राजा रावण झाला। त्यावेळेस सुग्रीव जे सावध झाले आहेत आणि आपल्या हाताची खोबर मिठी सोडून दिली। त्यावेळेस राजा रावण खाली पडलेला आहे। पुरी उडा आणि ती देखा श्री सिरा सिदा विती थडका
दंडी मुंडी प्यानी के डका लावी सडका पदबंगे लावी सडका पदबंगे दोघं एकमेकावर मारू लागले तर प्रहार करू लागले तर ह्याने म्हणाला ह्याला खतम केलं पाहिजे सुग्रीव म्हणू लागलाय त्यावेळेस रावण सुद्धा उठलेला आहे आणि रावण सुद्धा मोठ्या ईर्ष्येने युद्ध करू लागलाय जोरजोरात मारा मारू लागलाय पदबंगा कुसरी भिडता गोपवे जिकरी दोघे जण एक सरी धरेवरी आदळले दोघं एक समान दोघं युद्ध करायला चालू केलाय कुणीही कोणामध्ये कमतरता नाही असे दोघं जण दारुण युद्ध करू लागले कारण का तर दोघंही समान बळाचे होते त्यामुळे मोठं युद्ध दोघांचं चालू आहे त्यावेळेस गोपुरावरून दोघंही खाली जमिनीवर पडलेले आहे सवेची उठवणी जाणं पोटवटीचे दावितीर नाही का दाविती थको थरकोन मुष्टीपात नवचावे वरून खाली पडल्याबरोबर लगेच मोठ्या ईर्ष्येने उठू लागले तर झांजरा देत राजा राम उठू लागलाय परत सुग्रीवाच्या अंगावर प्रहार करू लागलेला आहे उलट लोट विकट रण हेटकीचे युद्ध दारुण विविध रंगाचे निर्वाण रणविंदान दोघांचं विविध प्रकारे एकमेकांवर प्रहार करू लागले तर उठू लागले पडू लागले पुन्हा उठायचं पुन्हा मारायचं कुणी मूर्छित पडल्यासारखं करायचं त्यावेळेस दुसरा उठायचा आणि दुसरा पण मारायचा असं दोघांचं युद्ध चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे दोघे राजे व्योमधारी शिक्षा दीक्षा जाणो निखरी भवंडिता चक्राकारी नय गिरी भवंडीजे दोघेही राजे होते एक होता लंकेचा राजा तर दुसरा होता किष्किंधेचा राजा दोघांनाही काही कमी होतं का अस्त्रविद्येमध्ये शस्त्रविद्येमध्ये मल्लयुद्धेमध्ये पूर्ण पारंगत असे दोघेही युद्ध या ठिकाणी करू लागलेले आहे रणविद्येचा बोध युद्ध करता न बालिकेर युद्ध समय परमालाद दोघांमध्ये युद्ध चालू झालंय दोघे समान बळ दोघे दाखवू लागले तर ह्यानं त्याच्यावर पडू लागलाय त्यानं त्याच्यावर पडू लागलाय असं जसं चक्र गोल फिरतं तशा प्रकारे दोघेही एकमेकावर प्रहार करू लागलेले आहे गजरंती गजदान युद्ध करती खनखनान ते वीर दोघे जण करी किरण बाहुबळे जसं गजावरले दोघं जण युद्ध करतात खन 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 करत तशाच प्रकारे हे दोघं पण एक समान युद्ध करू लागले तर कुणीही खाली पडायला तयार नाही आणि कुणीही बाजूला जायला तयार नाही थोडी मूर्छा आल्यासारखे करायचं लगेच उठायचं आणि लगेच प्रहार करू लागलेले आहे दोघा दुर्धरण दोघा युद्ध केले चिरकाळ दोघा श्रम नायळमाळ दोघे प्रबळ विद्यार्थी दोघांच्याही अंगामध्ये बळ खूप आहे कुणालाही वाटलं गेलं की मी या ठिकाणी हरावं लगेच उठायचं आणि लगेच युद्ध करायचं दोघंही एकमेकावर अतिशय मोठमोठे घात दोघ जण करू लागलेले आहेत दाविती कौंचाकार मंडळ चक्राकार प्रीती प्रबळ रजकाकार प्रीती सबळ रणतुंबळ कन्नन प्राया रणकुंभला चालू आहे मोठमोठ्यानं प्रहार करू लागले तर युद्ध करू लागले तर मार मारू लागले तर कुणी हात मारू लागलाय कुणी पाय मारू लागलाय कुणी मुडक्याला मुडकं मारू लागलाय दोघ जण एकमेकावर प्रहार करू लागलेले आहे युद्ध करिता मृगगती सवेची दाविती छगागती निर्धारे शेनगती दोघे गजगती दोघे गजगती लावी किरण जसं मृग युद्ध भांडण करतो एकमेकांमध्ये शिंग अडकवून कसं एकमेक युद्ध करते जसे हरण करतं युद्ध तशा प्रकारे हे दोघ जण एकमेकांमध्ये युद्ध करू लागले अडकून बसल्यासारखं करू लागले तर पुन्हा बाजूला पडू लागले तर परत आणखी दोघ जण एका ठिकाणी युद्ध असं करू लागलेले आहे कुकुटाची निजगती युद्धी माघारे न सरती नातरी केसरीच्या स्थिती उडी घाली साठोपे उडी मारायची मोठ्याने उडी मारायची बाजूला जाऊन पडल्याबरोबर तिथून लगेच मोठ्या विषयाने यायचं आणि याच्या छाताडावर येऊन मारायचं असे दोघ जण मोठमोठ्याने उड्या मारून सुद्धा युद्ध करू लागले आहे दोघा पूर्ण युद्ध उत्पत्ती नाना म्हणले नाना गती दोघे नामार्थी नित विद्यार्थी उन्मत झाले दोघांना वाटलं लागलं मी त्याच्यावर युद्ध करावं ह्याला वाटलं लागलं मी त्याच्यावर विजय मिळवावा म्हणून मोठ्या ईर्ष्येने युद्ध करू लागले तर मोठे आपले ताकद जेवढी अंगात असेल पूर्ण ताकदीचा प्रहार त्या ठिकाणी करू लागलेले आहे मलविद्येच्या विंदाने दोघे मिळती सर्वांग ग्रहणी एरे राते मारवेगणी काय निर्वाण माहिती मल्ल युद्ध चालू आहे त्याचा काय कमी होता का कसंही मारायचं पण मारायचं कुणी कोपर खळी मारू लागला कुणी लाट मारू लागला कुणी मुडक्याला मुडकं मारू लागला जोरात उडून बाजूला पडायचं आणि त्याच मोठ्या ताकदीने दोघं जण यायचं आणि छातीला छाती मारायचं असं दोघं युद्ध करू लागले तिरकस थरकती चक्रावृत्ती झाली ती पदा विघाताची उत्पत्ती घाय चुकवी तळपोली ज्या दिशेने समोर जाईल त्या दिशेने तिरकसपणामध्ये पडायचं कुणी सरळ यायचं तर कुणी
पाठवाकडे घुसायचं असं तिरकस सुद्धा दोघांचं युद्ध तिथं चालू झालं. बिडाळाच्या प्रवृत्ती काय कावरी तैसेची परस्परी येणारी मिसळते. जसं एखादा गुरगुर करून जसं एखादा बकरा असतात किंवा मग कोणते प्राणी असतात ते जसं गुरगुर करून एकमेकावर कसं करतात तशाच प्रकारे राजा रावण आणि सुग्रीव दोघं एकमेकावर गुरगुर करून युद्ध करू लागलेले आहे. छागाच्या परिमागे सरती सवेची एवढी दोघे मिळती नाना परीच्या गती विगती रणविपत्ती मारांगी. दोघं एका ठिकाणी यायचं परत दोघंही लांब जायचं आणि लांबून ताकद घेऊन परत यायचं एका ठिकाणी आणि एकमेकाला धडक मारायची असं सुद्धा मल्लयुद्ध करू लागलेले मानविधी गती गणाना रणविपत्ती गोत्रिकार प्रगावती दोघे दावी तितर कोणी. या ठिकाणी ग्रंथकर्ते दृष्टांत कोणता देऊ लागले तर गाय असते आणि गाय ज्यावेळेस गोमूत्र टाकते त्यावेळेस तिरकस आकारामध्ये कसं असं इकडे जसं गोमूत्र पडतं तशा प्रकारे सुद्धा हे दोघ जण एकमेकाचं युद्ध एकमेकावर करू लागलेले आहे. युद्धा माझल्या गता गत येरा येरीवर उसळत येरा तळी तळपत पदाभिघात पदबंदे चापट मारायची, लात मारायची, कोपर खळी मारायची, कुणी मुक्यानं मारायचं, कुणी मुडक्यानं मारायचं, कुणी छातीनं मारायचं असं सुद्धा युद्ध करू लागलेले आहे. दिसे एक एकाते पाडणी अवनी दिसे जैसा मारला आणि तो पदगाते होतोनी घोळसी धरणीवरी लाते. धरणीवर पडू लागले एकमेकाला भोळसू लागले, कुणी हे वरीवर लागला किंवा ते वरीवर लागला, कोणा खाली पडू लागला तर दुसरा वरी छातीवर बसल्यावर त्याला इकडून लात मारायची तर वरचा पडला पलीकडे जाऊन पडायचा असं सुद्धा मल्लयुद्ध. भिडती पडती तळकती तळी तळकोनी उसळती येरेरा त्या कळती कळा लावती वर येरेरावर ताकद जमवण्याचा प्रयत्न करू लागला. कोण भारी, मी भारी का तू भारी असं दोघेही विचार करू लागले. तर अंगावर पडल्याबरोबर लांब लोटायचं, परत लांब गेलेला परत उडी मारून जवळ यायचा असं सुद्धा युद्ध करू लागले. वर्मी लाविताची कळे वीरवर सोनी आदळे आदळता तो सेवेची उसळे वृक्षस्थळे ताळती. जोरात लात मारायची, लात मारल्याबरोबर ह्यानं तिकडे जाऊन पडायचं, पडल्याबरोबर त्यानं ताड कोणत्या ठिकाणी उठायचं, तिथूनच उडी मारायची, ती इकडे छाताडावर उडी मारायची, छाताडावर लागल्याबरोबर हा इकडे जाऊन पडू लागलाय असं सुद्धा युद्ध करू लागले. आस्तांगे मोकळी सोडीती सवेची तळघाते पाडीती एरेरा त्या सुडती झिंजाडीती सर्वांगे. आपलं पूर्ण शरीर मोकळं सोडू लागले, धड कापू लागले, तर अंगाला झिंजाडा द्यायचा, पडल्याबरोबर उठायचं आणि झिंजाडा देत का आपण परत यायचं आणि परत युद्ध करू लागले आहे. आसुड धरणे मारणे सोडणे सवेची पदबंद पाडणे आस्तांगे सेल झाडणे असुडणे आक्रोशे. आपलं अंग पूर्ण धरणीवर पडू लागले, पडल्याबरोबर उठू लागले, उठायचं आणि अंगाला झटका मारायचा, झटका मारल्याबरोबर पूर्ण ताकद घेऊन परत यायचं आणि परत युद्ध करायचं. झाला युद्धाचा शेवट ऐसे वानिती सुरवरिष्ठ तरी दोघे उद्गट कडकडाट युद्धाचा. सगळ्याला वाटू लागलं म्हणजे आता युद्ध झालंय, म्हणजे आता एवढं युद्ध असतं म्हणजे किती वेळापासून चालू आहे या दोघांचं युद्ध, किती दोघांमध्ये सामर्थ्य असेल, काय प्रबळ शक्ती असेल दोघांमध्ये, सगळे देवातले सुरू सुद्धा विचार करू लागले. म्हणजे झालंय आता युद्ध, आता या ठिकाणी एकदम शांत व्हावं लागेल असा देव लोकांमध्ये विचार चालू झाला. दोघे आवेश धावती ओसरोनी आदळती प्रतिज्ञेच्या ठाया देती ते बेसविती साठोपे. देव लोक सुद्धा विचार करू लागले तर या गोष्टीचा की कसं युद्ध करायला दोघं जण, काय ताकद असेल, काय सामर्थ्य असेल दोघांमध्ये बी. ज्यावेळेस तसं म्हणून आता युद्ध संपलंय म्हणून विचार करू लागले त्यावेळेस बाजूला पडलेले परत उठायचे आणि परत आणखी हल्ला करू लागलेले आहे. बैसविल्या ठाया प्रति उठता नवटवे निज शक्ती येणे बळे पैदाती शौर्य शक्ती साठोपे. शौर्य शक्ती दोघांमध्ये किती आहे ते पूर्ण ताकद बाहेर काढायची अंगाच्या आणि दोघेही एकमेकावर प्रहार करायचे. दोघांची ही प्रतिज्ञा होती. इकडे सुग्रीवाने प्रतिज्ञा प्रभूला दिलेली होती तर राजा रावण आपल्या पूर्ण सैन्यासह जेवढी ताकद आपल्या अंगात आहे, आपण राजा आहोत याचा विचार करून सुद्धा लढू लागलेला आहे. पाठी मोरे तळपती सवेची सम्मुख भिडती येरेरा ते कापवेती मग पाडती साठोपे. साठोपे पाडती पडू लागले तर लांब पडायचं, परत उठून आणखी एका ठिकाणी यायचं, परत आणखी प्रहार करायचा, एकमेकावर मोठ्या ताकद लावून प्रहार करू लागलेले आहे. पडता पडता चिकती
दोघे गगना उसळती थरकती चकविती सरकती नाना युत्पत्ती युद्धाची नाना उत्पत्ती करू लागली तर कोणत्यावर डाव टाकू लागला तर हेनं डाव टाकला की त्या डावाचा पाडाव कसा करायचा दुसरा विचार करू लागलाय आलेला पुढे बघायचा वार चुकवायचा परत त्याच्या पाठीमागे जायचं पाठीवर लाद घालायची असं युद्ध दोघांचं करू लागले कोपर मुष्टी घात मुंडपी मुंडप मुरडित ते घाय शून्य करीत अंग चुकवित लघु विद्या कोपर मारलेला कोपर मारत असताना त्याचं कोपर मारायला चुकवायचं परत जाऊन त्याच्या पाठीमध्ये लाद घालायचे किंवा छातीवर लात मारायची आलेला घात चुकवायचा बाजूला सरकून पुन्हा परत मारायचं असं दोघं जण म्हणले दोघे वीर विचक्षण दोघे युक्ती करीती प्रवीण दोघे करिता निर्वाण सुग्रीव राम क्षीण केला दोघंही निर्वाणीचं युद्ध करू लागले तर कोणापेक्षा भारी आहे याचा विचार करू लागले तर जेवढी आपल्या अंगात ताकद असेल तेवढी पूर्ण ताकद बाहेर अंगातून काढू लागले आणि दोघंही एकमेकाला मारू लागले त्यावेळेस सुग्रीव ज्यावेळेस या राजा रावणाला प्रहार केल्याबरोबर राजा रावण त्या ठिकाणी क्षीण झालेला आहे त्याच्या त्या अंगातली ताकद पूर्ण संपलेली आहे रावणे अनोनी माया शक्ती सुग्रीव धरावा कपट गती जाणवोनी कपिपती केली युक्ती ते ऐका रावणाला विचार केला म्हणजे हा वानर आता या ठिकाणी काही आपल्याला आटोपणार नाही मग आता काय करावं लागेल आपण आपल्या जातीवर जावं लागेल कपट बुद्धी आपली पुढे घ्यावं लागेल आणि कुनीती ह्याला वापरून या वानराला मारावं लागेल असा विचार राजा रावण करू लागला भाव भाव सिया कवळित पदी पंधा कळत श्री शिरात्या जळत पुच्छ नाकात सुदले त्यावेळेस राजा रावण पुढे आलेला आहे आल्यावर कपट नीती करावी म्हणून विचार केल्याबरोबर लगेच सुग्रीव समोर आणलाय आपलं शेपूट घेतलं ओळखलं आता हे कुनीती करते या ठिकाणी मला विचार केला आणि शेपटाला आज्ञा दिली लगेच शेपूट गेलेला आहे आणि रावणाच्या नाकामध्ये गुलगुल्या करू लागलेला आहे रावण सटसटा सिंकी सुग्रीवानी बुक्या बुक्की तेने लंकेशाती दुःखी आदोमुखी पाडीला रावणाच्या नाकामध्ये जेव्हा शिंपूर जाऊ लागला तेव्हा 60 राजा रावणाला शिंका येऊ लागल्या नाकात गेल्याबरोबर शिंपुल्याला बघायचं वरून प्रहार करायचा सुग्रीव असं युद्ध करू लागलेला आहे दाही कंठी तत्काळ पुचेला आणि कळ रावण सर्वांगी विकोळ पाडीला तत्काळ सुग्रीव आता 10 तोंड होते 10 तोंडाच्या 10 नाकामध्ये सुग्रीवाने आपल्या शेपटाचा मारा करू लागलाय नाकामध्ये घालू लागलाय ती केस रुतल्यामुळे ठसा शिंका या राजा रावणाला येलाय त्यामुळे खोकला येऊ लागलाय घायाळ झाला आता काही खरं नाही आपला असा विचार राजा रावण करू लागला रावण पडला चेतन यासी मारिता न लगे क्षण जीवे मारिता चिरावून राम संपूर्ण सुग्रीवाने विचार केला म्हणजे याच्या नाकात आपण शिपूट घातल्यामुळे ह्याचा दम पूर्ण केलाय म्हणजे आता काही नाही वरून प्रहार केल्याबरोबर राजा रावण बाजूला पडलेला आहे मूर्छित पडल्याबरोबर सुग्रीवाना आपला जो राग होता तो अनावर केला आणि विचार करू लागला आपल्याला या राजा रावणाला मारायचं नाही फक्त जिद्द सोडायचे फक्त अक्कल घडवायची एवढी आपल्याला आज्ञा होती तेवढंच आपला काम करायचं याला जीवे मारायचं काम आपलं नसून प्रभूचं आहे असा विचार सुग्रीव करू लागले श्रीरामे बायली स्यान स्वस्ते मारा वरावून त्यासी मारिता कोण श्रीराम दारुण कोपेड विचार केला सुग्रीवाने म्हणलं आपलं काम नाही रावणाला मारायचं आपल्याला फक्त घायाळ करायचं होतं त्याला दाखवायचं होतं मी रामाचा भक्त आहे जे काम होतं आपलं त्या ठिकाणी संपलेलं आहे याला मारायचं काम कुणाचं आहे रामाचं आहे मग ते याला मारतील ही प्रतिज्ञा रामाची आहे आपली नाही म्हणले विचार केला जर आपण त्याच्या पुढे जर गेलो तर आपल्याला प्रभू काय करतील राग करतील आणि दोष आपल्याला देतील त्यासाठी आपण राजा रावणाला जीवनशी मारायचं नाही असा विचार करू लागला श्रीरामाची हे प्रतिज्ञा मिथ्य करणे हे अवाज्ञा हे कळले सुग्रीव सर्वज्ञ सुग्रीवाने विचार केला ह्याला मारायला काही वेळ लागणार नाही एवढं तर झालं ना आता इतक्या वेळापासून आपण युद्ध करू लागलो पूर्ण घायाळ झालाय बेशुद्ध पडलाय मग माराय किती वेळ लागतंय पण मारायचं नाही रामाची शपथ आहे ती आपल्याला पूर्ण करायचं आहे रामाची शपथ म्हणून आपण जर याला मारलं तर मग ते गालबोट आपल्याला लागेल त्यासाठी आपण याला मारायचं नाही म्हणून सावध झाला आणि पुढे काय करता मारिताची रावणासी द्रोह व्हावे श्रीरामासी व्रतांत करणे सेवेसी याला की त्या सिन्न मारायचं आपलं काम आहे सेवक आहोत आपण आपलं काम आहे सेवा करायची आणि जी प्रभूने आज्ञा दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला वागायची विचार
या सुग्रीवानं केलेला आहे. केल्याबरोबर लगेच मला विचार केला आपण मारायचा नाही, मग आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही हा सगळा विचार सुग्रीवजी करतो. रणी गांजो निरावण मुकुट घेऊन जान सुग्रीव जातो मी आपण केले गर्जन लंकेसी. लगेच सुग्रीवानं मोठ्या विरशानं गर्जना केलेली आहे. म्हणलं आता आपल्याला काय करायचंय, या रावणाचा फक्त मुकुट आपल्याला घेऊन जायचे आणि रामापाशी द्यायचंय, रामाच्या चरणावर हे मुकुट ठेवायचे. विचार मनामध्ये केला, मुकुट हातात घेतलं आणि मोठ्या आवेशाने गर्जना केली. जर कोणी असला इथं युद्ध करणारा तर माझ्यासोबत युद्ध करा. मी राजा रावणाचं मुकुट घेऊन प्रभू श्रीरामाकडे जात आहे. कोणामध्ये जर सामर्थ्य असेल तुमच्यापैकी तरी या आणि माझ्यासोबत युद्ध करा अशी गर्जना दिली. इंद्रजित आणि कुंभकर्ण निगडे वीर प्रधान जास्या सेनांगवून करावे रणती यावे. मोठ्यानं गर्जना केली म्हणजे कोण वीर आहे त्या लंकेमध्ये त्यांना यावं म्हणजे कोणात ताकद आहे. कोणी असू द्या म्हणजे इंद्रजित असू द्या, कुंभकर्ण असू द्या किंवा आणखी कोणता प्रधान असू द्या, त्यांच्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर मी या ठिकाणी उभा टाकलेलो आहे. रावण तिथं पडलेला आहे. जर तुमच्यात ताकद असली तरी या आणि माझ्यासोबत युद्ध करा अशी चेतावणी सुग्रीव देऊ लागले. कुंभकर्ण निद्रापन्न इंद्रजित धाके कंपायमान लपले सुसैन्य प्रधान पडले मौन राक्षसा. एवढे गर्जना सुग्रीवजीने दिल्याबरोबर सगळे जिकडे तिकडे थक्क होऊन बसलेले आहेत. कुंभकर्ण तर तिथं नव्हता, तिथं काय झुलपितच होता. राहिला कोण, इंद्रजित. इंद्रजितानं पहिल्याच अगोदर मार खाल्लेला होता, त्यालाही माहिती होतं काय सामर्थ्य यांच्यामध्ये आहे. आपण काय पुढे जाऊ नये असा विचार करून कापू लागला. बाकीचे काय प्रधान ते तर कुठं जाऊन बसले की त्यांचाही पत्ता त्या ठिकाणी नाही. ऐसे गरजो निलंकेसी घेऊन रावणाचे मुकुटासी सुग्रीवगासी श्रीरामापासी यावया. एवढी मोठी गर्जना सुग्रीवजीने केलेली आहे तेव्हा कुणीही समोर येत नाही याचा विचार केला आणि राजा रावणाचं मुकुट घेतलं आणि त्या ठिकाणी उडी मारून सुग्रीवजी लंकेतून रामाकडे निघालेले आहे. सुग्रीव निधडा वीर परण नाही संग्रामी श्वेत श्रम अपार आयु आला श्रीराम ठाकुरी. सुग्रीव कसा होता, निधडा वीर होता, त्याच्यामध्ये सामर्थ्य खूप असं होतं. किती युद्ध केलं त्यानं राजा रावणासोबत आणि राजा रावणाला मूर्छित पाडलं. किती वेळापासून युद्ध चालू होतं, किती दिवस युद्ध करावं लागलं होतं. तो काय साधा सुद्धा होता का नाही. मग तेवढं युद्ध करून राजा रावणाचं जे मुकुट होतं ते मुकुट आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिथून उडी मारून तिथं प्रभू श्रीराम थांबलेले आहेत. त्यांच्या जवळ येऊन उभा टाकला आणि काय करतो, मूर्छित पाडो निरावनासी मुकुट घेतला न कळता त्यासी सुग्रीवाला श्रीरामापासी विजय अभिनवेशी डुलत. विजय अभिनयाशी डुलत. विजय मिळवलेला आहे राजा रावणावर. राजा रावणाला मूर्छित पाडलेला आहे आणि त्याचं मुकुट घेऊन सुग्रीव निघालेला आहे आणि इकडे प्रभू श्रीरामाच्या जवळ येऊन प्रभू श्रीरामाला साष्टांग नमस्कार घालू लागले आहे. वानराचा राज्यधर जोका सुग्रीव राजेंद्र तेने संग्रामी दशाशर स्वय दुर्धर जिंकिला. वानराचा राजा असणारा कोण होता, सुग्रीव होता आणि त्यानं युद्ध या लंकेच्या राजासोबत केलेलं होतं, रावणासोबत. मग त्याला जिंकून, त्याला हरवून, त्याला मूर्छित पाडून त्याचं मुकुट घेऊन सुग्रीवजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यावेळेस सगळ्या वानराला सुद्धा आनंद वाटू लागलेला. जो नाटोपे सुरा सुरा जो नाटोपे क्षकिन्नरा जो नाटोपे मुकुंदरा जो विखारा नाटोपे. रावण काय कमी होता का, काय ताकद होती त्याच्यामध्ये. देवाला सुद्धा त्याने जमू दिलं नव्हतं, सुराला जमू दिलं नव्हतं, असुराला जमू दिलं नव्हतं, दानवाला जमू दिलं नव्हतं. एवढं ताकद त्या राजा रावणामध्ये होती. पण त्याला सगळ्याला त्या रावणाला तेवढ्या त्या ठिकाणी त्याच्या लंकेमध्ये पायचित करून सुग्रीवजी त्या ठिकाणी विजय मिळवून या ठिकाणी आलेले होते. नाटोपे दानवा घोरंदरा नाटोपे दैत्य दुधरा ज्याचा तुटकी दरा त्या दशजरा जिंकिले. त्या दशशिरा जिंकले. त्या रावणानं काय काय केलेलं होतं, सगळ्या देवाला बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं. त्रिलोकामध्ये नाव सगळं त्याचं होतं. थरथर थरथर देव लोक कापत होते. दानव असतील, वीर असतील, कुणीही असेल, कुणीही राजा रावणाच्या पुढे टिकलेलं नव्हतं. असा असणारा रावण पायचित्त त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यावर विजय मिळून या सुग्रीवानं दाखवलेला आहे. सुग्रीव संग्रामाची कीर्ती असुर सुवर्णवाणी एवढी पाहुणी विजय कीर्ती आला कपिपती राम जवळी. एवढी कीर्ती या सुग्रीवानं सोडून देऊन राजा रावणाला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये सोडलेला आहे आणि त्याचा मुकुट घेऊन मोठ्या ताकदीने तिथून उडी मारलेली आहे आणि जय श्रीरामचा नारा घेऊन प्रभूच्या समोर येऊन सुग्रीवजी थांबलेले आहे. सुग्रीव जो का सूर्यसूत रावण विजय अति विख्यात
वंदाव्या श्री रघुनाथ अर्थभूत स्वयाला. सुग्रीव कोण आहेत? सूर्याचे वंशज असणारे सुग्रीव जे आहेत. एवढे रावण कोण आहे? ब्रह्मदेवाचा अवतार असणार आहे, नातू बंधू कोणतरी. तेवढं त्या राजा रावणाला त्या ठिकाणी हरवून त्याच्यावर विजय मिळवून त्याचा मुकुट घेऊन प्रभू श्रीरामाच्या जवळ आलेले आहेत. त्यावेळेस रामाला सुद्धा आनंद वाटू लागलाय आणि त्यावेळेस सुग्रीव काय करतो? रावणाच्या मुकुटाशी ठेवून श्रीराम पायासी सुग्रीव लागला पायासी अति उल्हासी स्वानंदे. अति उल्हासी स्वानंदे. जेवढी ताकद होती तेवढी त्या रावणाला दाखवली. त्याचं मुकुट घेतलं आणि तसंच मुकुट घेऊन रामाच्या जवळ आलेले आहेत आणि रामाच्या पायावर रावणाचा मुकुट आणून ठेवला आणि साष्टांग नमस्कार म्हणून प्रभूला वंदन या सुग्रीवाने केलेलं आहे. जय विठ्ठल. सुग्रीवाने काय केलंय? रावणाचा मुकुट घेऊन आलेला आहे, प्रभूच्या पायावर ठेवलेला आहे आणि प्रभूच्या पायावर साष्टांग लोटांगण घातलेलं आहे आणि त्यावेळेस प्रभू रामाला सुद्धा या ठिकाणी आनंद वाटू लागलेला आहे. त्यावेळेस सगळे बघू लागलेले आहेत सुग्रीवाला काय काय केलंय, कुणासोबत युद्ध केलंय, राजा रावणाला कसं मारलेलं आहे, कसं त्याला युद्धामध्ये हरवलेलं आहे, कसा मार मारत होता सुग्रीव, हे सगळे वानरगण बघू लागले आहेत. त्यावेळेस त्यांना सुद्धा आनंद आला. म्हणला खरोखरच राजा असावा तर असा. तो काही साधारण राजा नव्हता, आमचा सगळ्या वानराचा राजा असणारा सुग्रीव होता. म्हणून सगळ्याला आनंद वाटू लागलेला आहे. सुखावाला श्रीरामाला सुद्धा सुख वाटू लागलाय, आनंद वाटू लागलाय. कारण का तर एवढ्या रावणाला त्या ठिकाणी जाऊन सुग्रीवाला एका पालेखाणाऱ्या वानरांना जाऊन हरवलं आणि तिथून त्याचा मुकुट घेऊन माझ्या चरणावर घेऊन आलाय. म्हणून सगळ्या वानर सुद्धा जय जयकार करू लागले आहेत आणि प्रभू श्रीरामाला सुद्धा आनंद त्या गोष्टीचा वाटू लागलेला आहे. स्वानंद कोटी आल्हादे. स्वतःच्या मनामध्ये आनंद वाटू लागलाय. खरोखरच सुग्रीव या ठिकाणी गेला तिथं आणि त्या राजा रावणाला पायचित केला. तिथं हरवलं कसं आणि किती ताकद घेऊन या ठिकाणी आलाय म्हणून त्यांना सुद्धा आनंद वाटू लागलेला होता. सगळे कपी म्हणजे वानर पुंजू लागले तर सुग्रीवाला सुद्धा पूजा करू लागले आहेत. खरोखरच म्हणजे रामाला या ठिकाणी आनंद देण्यासाठी सुग्रीवाला किती कष्ट घेतले, कसा उडी मारून त्या ठिकाणी गेला आणि त्या रावणासोबत युद्ध केला. किती ताकदीने युद्ध करावं लागलं. एवढं कशासाठी केलं? फक्त रामाला सुख देण्यासाठी, रामाला आनंद मिळावा म्हणून रामासाठी एवढं या सुग्रीवाने केलेलं आहे. म्हणून सगळ्याला सुद्धा आनंद वाटू लागला आहे. रामाला सुद्धा पाहिलेलं होतं युद्ध सुग्रीवानं कसं कसं केलं, काय काय केलं, किती मुष्टिहार करावा लागला, कसा कसा सुग्रीवानं रावणाला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. हे सगळं राजा प्रभू श्रीराम सुद्धा बघू लागलेले होते आणि बघितल्यावर त्यांना सुद्धा आनंद झाला. ज्या वेळेस पायावर आणून त्या रावणाचं मुकुट ठेवलेलं होतं त्यावेळेस आनंद वाटू लागला होता आणि प्रेमानं आलिंगन या सुग्रीवाला प्रभू देऊ लागलेले आहे. काय सुग्रीवा म्हणले, रामप्रभू सांगू लागले तर सुग्रीवा हे जी तू केलास ना तर योग्य केला नाहीस. म्हणजे तू जाताना माझी आज्ञा घेऊन जायला पाहिजे होतास. तू माझी आज्ञा घेऊन गेला नाहीस आणि त्या ठिकाणी एकटा गेलास त्या लंकेमध्ये आणि तिथं जाऊन युद्ध केला. हे तुझं काही बरोबर नाही असं प्रभू श्रीराम बोलू लागले. प्रभू श्रीराम सुग्रीवाला सांगलाय, सुग्रीवा तू जाते वेळेस माझी आज्ञा घेतला नाहीस, बरं झालं म्हणजे तू
गेलास न आज्ञा घेता हे चुकीचं केलास, पण गेल्याच्या नंतर जिवंत या ठिकाणी आलास हे माझं भाग्य म्हणले. आणि जर तुला जर त्या ठिकाणी काही झालं असतं तर मी कसं करायचं होतं, माझं काय झालं असतं इथं, असं प्रभू सुग्रीवाला बोलू लागले. वृथा पुरुषार्थ संग्रामी, तू गेलास त्या ठिकाणी युद्ध करू लागलास, पण आमच्या जीवात जीव नव्हता इथं. तू एकटा गेलास तेवढ्या लंकेमध्ये आणि एकटाच जाऊन युद्ध करू लागलास राजा रावणासोबत. जर तिथं काही झालं असतं तर आम्हाला काय काय तोंड दाखवावं लागलं असतं. या बिभीषणाला सुद्धा चिंता वाटू लागली होती, मला सुद्धा चिंता वाटू लागली होती, आणि आम्ही सगळे या ठिकाणी चिंतेत पडलेलो होतो, असं सुद्धा प्रभू बोलू लागले. अरे सुग्रीवा, ही वृत्ता खोटी काय केलास तू? एवढं आपल्याकडे कोट्यानं कोटी सैन्य आहे, मग एवढं पाठवायचं काम होतं ना आपल्याला. स्वतः आपण जायची त्या ठिकाणी गरज नव्हती. तू जर स्वतः गेला नसता तर बरं झालं असतं, पण नशीब माझं चांगलं, तू जिवंत आलास. जर तुला काही झालं असतं तर कसं करायचं होतं? एवढं सैन्य असताना तुझी त्या ठिकाणी एकट्याला जायची गरज नव्हती सुग्रीवा, असं सुद्धा बोलू लागले. प्रभू श्रीराम सांगू लागले, सुग्रीवा तू कोण आहेस? तू मला शरण आलेला आहेस. त्या वाळीला मी तुझ्यामुळे मारलेलो आहे आणि तुला या किष्किंधेचा राजा मी केलाय, म्हणजे तू मला शरण आणलायस. आणि शरण आलेल्याला जर काही झालं, तुझं जर बरं वाईट झालं असतं तर माझ्या देहाचं काय खरं होतं? मी सुद्धा या ठिकाणी प्राण सोडला असता. मग मी प्राण सोडल्यावर माझ्या तिन्ही माता सुद्धा प्राण सोडल्या असत्या. मग लंकेमध्ये जाऊन सीतेला या ठिकाणी आणण्यामध्ये काय अर्थ उरला असता जर तूच या ठिकाणी नसता असतं, असं सुद्धा बोलू लागले. प्रभू श्रीराम सांगू लागले, तू शरणागत आहेस. शरणागताचं जीवाचं रक्षण करण्याचं काम हे माझं आहे. मग मी या ठिकाणी तुझ्या जीवाचं रक्षण करू शकलो नाही. तू मला न विचारता लंकेमध्ये गेला, अशी खूप मोठी चूक तुम्ही या ठिकाणी केली आहे, असं सुद्धा सुग्रीवाला बोलू लागले. सगळ्याला सूर्यवंशामध्ये कंदन आमच्या लागला असता. मी जर मेलो असतो, तू जर या ठिकाणी युद्धामध्ये त्या रावणासोबत जर हरला असता आणि तिथं जर तुझं बरं वाईट झालं असतं तर मी सुद्धा प्राण त्यागला असता. मी प्राण त्यागल्यावर सीता सुद्धा मेलेली असती आणि लक्ष्मणाला सुद्धा प्राण त्यागला असता आणि सूर्यवंशाला पूर्ण आमच्या कलंक या ठिकाणी लागला असतं, असं प्रभू बोलू लागले. बरं झालं म्हणजे देवानं एवढं कार्य जे होतं ते चांगलं केलं. म्हणजे तू त्या ठिकाणी जिवंत आलास, तुझं जर बरं वाईट झालं असतं तर काही करणं होतं. देवाचं सहकार्य मला झालं म्हणून तू या ठिकाणी जिवंत आलास. परत आता अशा याच्यानंतर असं कार्य तू या ठिकाणी करू नको सुग्रीवा, असं प्रभू बोलू लागलेले आहेत. ऐसा अनर्थ न करावा. मला माहित आहे सुग्रीवा तुझ्यामध्ये काय ताकद आहे, काय सामर्थ्य तुझं आहे, मला माहिती आहे. तरी पण तू अशी चूक इथून पुढे करणे नाही, एवढा मी शब्द तुला या ठिकाणी देत आहे, असं सुद्धा सुग्रीवला प्रभू श्रीराम या ठिकाणी बोलू लागलेले आहे. एवढं प्रभूने ज्यावेळेस या सुग्रीवाला सांगितलं त्यावेळेस सुग्रीवाला मोठ्या ईर्ष्येच्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या समोर गेले आहेत आणि साष्टांग लोटांगण प्रभूला घालू लागलेले आहेत. त्यावेळेस प्रभूला सुग्रीव काय बोलतो? रामा तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण मी जेव्हा त्या लंकेच्या जवळ गेलो पण त्यावेळेस माझ्या आठवण आली. म्हणजे तुमची भार्या, तुमची पत्नी या रावणाला इथं आणलेली आहे. ती समोर दिसल्याबरोबर मला काही कळत नव्हतं. मी डायरेक्ट गेलो आणि त्याच्यासोबत युद्ध करू लागलो. काही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं नाही. तुमच्या
आज्ञा घ्यावी का नाही घ्यावी याचा सगळा विसर पडला आणि रावणाला पुढे बघितल्याबरोबर त्याला जिवंतच मारावं असं माझ्या मनात आलं, म्हणून मी उड्डाण केलो आणि त्या रावणासोबत युद्ध करू लागलो. सत्यजान श्रीरामा माझ्या अंगामध्ये बळ असताना मी कशाला दुसरा विचार करू म्हणले. आणि समोर दुसऱ्याला दुश्मन म्हणले. त्या दुश्मन दिसल्याबरोबर मला काय म्हणले, माझ्या अंगामध्ये कोणी उसळीच झाली आणि मी उडी मारून त्या रावणाच्या समोर जाऊन उभा टाकलो आणि त्याला एका दणक्यात मारावं असा विचार मी त्या ठिकाणी केला. एवढं सुग्रीवाने सांगितल्याबरोबर खरोखर तुझ्या अंगामध्ये पुरुषार्थ आहे हे जाणून घेतलं प्रभू श्रीरामानं आणि परत लोटांगण दोघं एकमेकाला आलिंगन देऊ लागलेले आहे. त्यावेळेस लगेच रामानं आज्ञा कुणाला केल्या, लक्ष्मणाला केल्या. लक्ष्मणा हा सुग्रीव या ठिकाणी विजयी होऊन आलाय, त्याच्या अंगावर पुष्पवृष्टी करा आणि एक माळ घाला अशी सुद्धा आज्ञा लक्ष्मणाला केलेली आहे. त्यावेळेस ग्रंथ करता एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले तर एवढी कथा ही सुग्रीवाची आणि रावणाचे युद्ध ह्या अध्यायामध्ये झालेलं या ठिकाणी पूर्ण वर्णन माझ्या पद्धतीने मी दिलेलं आहे. बाकी सगळं तुम्ही सगळे सुज्ञ आहात असं सुद्धा सांगू लागलेले आहे. युद्ध प्रसंग